नमस्कार मंडळी, अशा प्रकारे आपली चाकांची राणी आली होती बघा चेन्नईमध्ये लोडिंग पॉइंटच्या ठिकाणी आणि माल वगैरे भरून घेतलाय आपण 52 आणि निघायचं आता वे टू पुणे। तर अशा प्रकारे आपली चाकांची राणी लोडिंग वगैरे करून आली होती राजस्थानी ढाबा पार्किंगला आणि आपलं रस्सी वगैरे मारायचं बाकी होतं, तर म्हणलं घ्यावं रस्सी वगैरे मारून आणि ताडपत्री वगैरे मारून पॅक करून निघावं आपलं पुण्याच्या दिशेनं। तर तेवढ्यात आपली मित्र कंपनी आली की हो, म्हणजेच आपलं फॅमिली मेंबर्स। आणि मग काय घेतला की हो व्हिडिओ फकड्यांचा आणि कशी हसत्यात बघा आणि पोस्ट द्या म्हणल्यावर बघा सगळ्यांचे वर बोट केली बघा आणि अशा प्रकारे मस्त फॅमिली मेंबरचा व्हिडिओ ते शूट करून निघतोय पुढच्या दिशेनं। पुढे आलो होतो बघा राणी पेटला, तर राणी म्हणली मला लागली भूक, म्हणलं बाई देतो तुला जेवायला, तर घेतली बघा पंपात आणि खाल्लं की 3700 रुपये। समोर आलो बघा मंडळी चित्तूर पंजाबीला आणि राणीला म्हणलं तू तर घेतलं बाई जेवण करून, आता आम्हाला जेवण वगैरे करून घेऊ दे। आणि पनीर मसाला मागवला बघा, एवढा बकवास भेटलाय ना, आता ऑप्शन नाही भावांनो, पैसे दिल्यात म्हणून खायला लागतंय। गुड मॉर्निंग मंडळी, अशा प्रकारे आपल्या चाकांची राणीची सकाळ झाली भारत डाब्याला आणि आपण सकाळी 6 वाजता येऊन यांच्या पाठीमागे गाड्या लावल्या होत्या बघा। हे दोघ जण आहे ना सकाळी पहाटे 4 ला येऊन इथं झोपल्यात आणि म्हणलं ह्यांच्या झोपी झाले की आम्हाला उठवतील, पण 9 वाजल्यात, डोक्यावर ऊन आलंय तरी फकड्यांच्या झोपी काय झाल्या नाही बघा। आणि उठल्याबरोबर बालाजी भाया म्हणला गाड्या धुवायला लागतात, तर मग काय सगळ्यांनीच घेतलं किंवा मनावर आणि लावल्या बघा हौदाला। चारी राण्या कशा चमकाच्यात बघा, आता 2 वगैरे घेतल्या आणि म्हणलं आंघोळीचं वातावरण झालंय, तर काय मग सुरू केलं किंवा पाणी आणि थंडा थंडा पाणी से नाना चाहिए, नाद करतो का यावाच लागतंय। ओनली वन भारत ढाबा पार्किंग। मस्तपैकी आंघोळ त्यानं करून मेकअप त्यानं करून दिला बघा जेवणावर दानका। तर आपण मागवलं होतं रेग्युलर आपलं शेंगभाजी की हो फेवरेट आणि डाळ तडका आणि फकड्याला म्हणलं काय तर बोला, तर हे बघा आपला नागेश भाऊ म्हणतोय जेवायला या मंडळी। जेवण त्यानं करून पुढे आलो होतो बघा हरिवर पास करून, तर ही आपली चाकांची राणी आणि इकडे आजू डार्लिंगची गाडी। हे कोण भेटलं आपल्याला, हेमू डार्लिंग की हो, आणि हेमू डार्लिंग निघाली 14 फुटीचा माल घेऊन डायरेक्ट कोइंबतूरला की हो। आणि फकड्या कसा डेअरिंग बाज आहे बघा, पहिल्यांदाच कोइंबतूरला डायरेक्ट 14 फुटीचा माल घेऊन। तर मंडळी पुढे आलो होतो विजापूरला। तुम्ही विचार करताना ही फकडी इथं का थांबल्यात, तर विषय असा आहे भावांनो, आपल्याला करायची होती ब्लॉगची एडिटिंग, तर यांना म्हणलं तुम्ही जावा पुढे, मी आलो मागून, तर नाही म्हणले लय प्रेम आपल्यावर, काय सांगायचं, सगळे थांबले किंवा आपल्यासाठी। आता म्हणलं लय टाइमपास झालाय बघा, तर मग काय इथं तिथं कुठं स्टॉप नाही, डायरेक्ट ड्रायव्हर धाब्याला मंगळवेड्याच्या पाठीमागे दिला बघा दाप्पा आणि फकड्यांनी नॉनव्हेज मागवलंय आणि आपण एकट्याने शेंगभाजी घेतली की हो, आपण काय नॉनव्हेज खात नाही। आणि मंडळी पुढे आलो बघा आपण सिद्धनाथ हॉटेलला, तर चहा वगैरे घेतला आणि इथून नागेश जान जाणार होती आपली इंदोरला, त्याची इंदोर गाडी भरली होती आणि आपल्याला रामारी शेड भेटली की हो, मग काय विषय नाही, नॉन स्टॉप डायरेक्ट पुणे। तर मंडळी अशा प्रकारे सकाळी सकाळी आगमन झालं अनलोडिंग पॉइंटच्या ठिकाणी। घेतो आपली राणी खाली करून, तोपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा, कमेंट करा आणि कसा वाटतोय ते सांगा।